बोलण्यासाठी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे आहेत। सर, काय सांगाल, आपण आज अर्ज भरलाय, का आपली पहिली मी पहिल्यांदा आभार व्यक्त करेन आमचे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, नाना पटोलेजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, शिंदे साहेब, CLP लीडर बाळासाहेब थोरात, या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की या सर्वांनी त्यांच्या पुढाकारानं मला राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आणि आमच्या हायकमांडनं ते मान्य केलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मला उमेदवारी मिळालेली आहे। निश्चितपणे महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजासाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे राज्यसभेमध्ये मी आवाज करेन आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्या व्यासपीठाचा उपयोग करेन। तुम्ही मुंबईचे महापौर होतात, महाराष्ट्रात मंत्री देखील होतात, आता थेट तुम्ही राज्यसभेत जाणार आहेत, केंद्रात जाणार आहेत। एकंदरीत जनतेचे प्रश्न असतील किंवा तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न असतील ते आपण कसं सोडवणार? आता या संबंधामध्ये जे प्रश्न माझ्यासमोर येतील आणि त्या अनुषंगानं आणखी अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी त्या व्यासपीठाचा मी निश्चित उपयोग करेन। आपले जुने सहकारी होते, मिलिंद देवरा असतील, अशोक चव्हाण असतील, ते देखील तुमच्या सोबत राज्यसभेवर असणार आहेत, पण मात्र तुम्ही जे काँग्रेसमधून असणार आहेत आणि ते आता महायुतीतून असणार आहेत, एकमेकांसमोर येणार, कसा माहोल असणार? बघा, फुले शाहू आंबेडकर विचारांचा हा महाराष्ट्र आहे। या विचारांची कत्तल करण्याचं काम काही जातीवादी लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते जात असतील तर आम्ही फुले शाहू आंबेडकर विचाराच्या या महाराष्ट्राला पूर्ण ताकद देऊन त्यांच्या विरुद्ध लढाईसाठी आम्ही उतरलेलो आहोत आणि ती लढाई कायम राहील। धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।